नमस्कार, आप देख रहे हैं नैतिक भारत न्यूज, वो मंच जहां जनहित, सच्चाई और सवालों को सबसे पहले जगह मिलती है। मैं हूं साक्षी और अब शुरुआत करते हैं इस वक्त की सबसे बड़ी और अहम खबरों के साथ। अमरनाथ में जन आक्रोश मोर्चा 32 प्रकल्प ग्रस्त परिवारों के लिए न्याय की मांग। अमरनाथ में हक और सम्मानजनक जीवन के लिए एकता नगर और प्रकाश नगर के रहवासियों ने एकजुट होकर नगर परिषद के खिलाफ जोरदार जन आक्रोश मोर्चा निकाला। शिव मंदिर सुशोभीकरण प्रकल्प से प्रभावित 32 परिवारों को न्याय मिले, इस मांग को लेकर यह मोर्चा आयोजित किया गया। अमरनाथ शहर के एकता नगर कैलाश कॉलोनी से नगर परिषद कार्यालय तक बड़ी संख्या में नागरिकों ने मोर्चा निकालते हुए प्रशासन के खिलाफ अपना आक्रोश व्यक्त किया। शिव मंदिर सुशोभीकरण प्रकल्प के तहत घर तोड़े जाने से करीब 32 परिवार बेघर हो गए। प्रदर्शनकारियों की मुख्य मांग है कि इन परिवारों को तुरंत अस्थायी निवास की व्यवस्था उपलब्ध कराई जाए। साथ ही प्रभावित परिवारों को अधिकाधिक रूप से प्रकल्पग्रस्त घोषित कर सरकारी आवास योजनाओं का लाभ देने के लिए भी लिखित आश्वासन देने की भी मांग की गई। भविष्य में सड़क नालों के चौड़ीकरण जैसे विकास कार्यों के दौरान प्रभावित नागरिकों के लिए पहले से योजना बनाकर उन्हें उचित आवास या मुआवजा देने की ठोस व्यवस्था करने की मांग भी जोर शोर से उठाई गई। मोर्चों के दौरान प्रशासनिक अधिकारियों ने नागरिकों की समस्याएं सुनी और आने वाली महासभा में इस मुद्दे को प्राथमिकता से उठाकर समाधान निकालने का लिखित आश्वासन दिया। इस मौके पर अब्दुल भाई साहब ने भी प्रदर्शनकारियों को भरोसा दिलाया कि महासभा में इस विषय पर गंभीरता से विचार कर 32 परिवारों को न्याय दिलाया जाए। इस आंदोलन में अशोक सिन्नीरप्पा, राकेश जाधव, शाहनवाज शेख, मिलिंद भोईर, प्रकाश नलावड़े, राहुल बंसोटे और रमेश गवली सहित कई स्थानीय नागरिकों ने सक्रिय भागीदारी निभाई। न्याय मिलने तक आंदोलन जारी रखने का संकल्प नागरिकों ने व्यक्त किया। संवाददाता कृष्णा महाले, अंबरनाथ से। काय सांगाल, मोर्चा काढलेले काय मागणी आहे? साहेब, आज एकता नगर रहिवासी संघ यांच्यातर्फे हा मोर्चा होता आणि या मोर्चा दरम्यान आम्ही प्रकाश नगरपासून, एकता नगरपासून ते नगरपालिकेपर्यंत आम्ही चालत आलेलो आहोत आणि या मोर्चा संदर्भात आम्हाला जी काही बॉडी होती प्रशासनाची त्यांनी आता इथे येऊन भेट दिली। त्याच्यानंतर आमची वरती मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये आम्हाला त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो की याच्यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे। विषय आहे शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पग्रस्त एकता नगर येथील 31 झोपडपट्टी धारकांना अंबरनाथ नगर परिषदेतर्फे पुनर्वसनाचे पात्रतेचे पत्र देण्याबाबत उपरोक्त विषयांकित प्रकरणी आपणास या पत्राद्वारे कळविण्यात येते की अंबरनाथ नगर परिषदेमार्फत शिवमंदिर प्रकल्पग्रस्त एकता नगर येथील 31 झोपडपट्टी धारकांना अंबरनाथ नगर परिषदेतर्फे पुनर्वसनाचे पात्रतेचे पत्र देण्याकामी दिनांक 23/3/2024 रोजी संबंधित झोपडपट्टी धारकांचे रहिवासाबाबतचे कागदपत्रे नगर परिषदेस उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली होती। त्या अनुषंगाने आपल्यामार्फत दिनांक 25/3/2024 रोजी पत्रान्वये एकूण 23 झोपडपट्टी धारकांचे कागदपत्रे नगर परिषदेकडे सादर करण्यात आले असून 8 झोपडपट्टी धारकांचे कागदपत्रे अप्राप्त आहेत, म्हणजे ते मिळालेले नाही आहेत। सद्यस्थितीत या प्रकरणी कारवाई सुरू असून नगर परिषद एप्रिल महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सदरचा विषय मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे। तरी आपण अवलंबलेल्या मोर्चाचे मागे घेण्यात येऊन नगर परिषद सहकार्य करावे ही विनंती आहे। हे किती 31 घरं आणि 30 घरं आणि एक दुकान एवढे तोडलेले आहेत आणि 23 जणांची त्यांना कागदपत्र दिलेली आहेत। 8 जणांची कागदपत्र आहेत ते आम्ही लवकर त्यांना सुपूर्द करणार आहोत। पालिकेतर्फे काय आश्वासन मिळाले? पालिकेने सांगितले की ह्या महिन्याच्या होणाऱ्या मीटिंगमध्ये, ह्या महिन्याच्या एप्रिल महिन्याच्या होणाऱ्या मीटिंगमध्ये ते हा विषय बोर्डासमोर त्यांच्या पॅनलसमोर मांडणार आहेत, जनरल बॉडीसमोर, आणि त्याच्यानंतर त्या मीटिंगमध्ये आमच्या संबंधित असलेले आमची जी लोक आहेत त्यातले 3 ते 4 प्रतिनिधी त्या मीटिंगमध्ये बसणार आहेत। पालिकेवर तुम्ही समाधानी आहात? मी पालिकेच्या याच्यावरती खरंच आम्ही समाधानी नाही आहेत, पण पालिकेला वेटीस धरून काय मिळणार नाही आहे। आमचा संघर्ष हा कायम राहणार आहे। जोपर्यंत आमच्या घराचे पत्रे चढत नाहीत तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहील। आज आम्ही वेळ घेतोय, त्यांना आम्ही वेळ देतोय, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतोय काही काळासाठी। नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये जर का हा विषय झाला तर आम्ही त्यांना स्वतःहून त्यांना आमच्या सत्यनारायणाच्या पूजेला बोलवू आणि जर का विषय नाही झाला तर आम्ही सत्यनारायणाची पूजा इथंच मांडू। काय आता माहिती द्या सर, मागच्या महिन्यामध्ये आमची घरं तोडण्यात आली 7 तारखेला। त्याच्यामध्ये आम्ही 3 दिवस उपोषणाला बसलेलो। 3 दिवस उपोषणानंतर मुख्याधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमचं लवकरात लवकर पुनर्वसनाच्या पात्रतेचं आम्ही लेटर देऊ आणि तुमचं शेल्टर होम म्हणून आम्ही लवकरात लवकर देऊ। त्या गोष्टीला 1 महिना झाला तरी देखील आम्हाला काय पाठपुरावा झाला नाही। त्याच्यानंतर हा दुसरा मोर्चा काढण्याची आमची वेळ आली। या मोर्चामध्ये आमची
उपायुक्त उपमुख्याधिकारी साहेब त्यांच्याशी भेट झाली. ते सिटी इंजिनियर होते, त्यांच्याशी भेट झाली. ते बोलले की आम्हाला पुढच्या येणाऱ्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये तुमचा हा प्रस्ताव आम्ही मांडू आणि काय आहे ते आश्वासनच दिले. मी त्याला आश्वासनच मानणार, कारण आजपर्यंत गेल्या 1 वर्षापासून फक्त आम्हाला आश्वासनच भेटत आलेत. आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा आम्हाला काय पूर्णपणे ठोस असं आमच्यावरती काय निर्णय घेतलेला नाही, ठाम असा निर्णय घेतलेला नाही. आजपर्यंत फक्त आम्हाला आश्वासनच भेटण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर एक माझी विनंती आहे खासदार साहेबांना की साहेब तुमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये ठाण्यापासून अंबरनाथपर्यंत जेवढे रेल्वेच्या प्रकल्पामध्ये जेवढे घरं बाधित झालेत, लगभग 2000पर्यंत घरं बाधित झाले असतील. तुम्ही त्यांना ते घरं तुटण्यापूर्वी, अजून पण घरं तुटलेली नाहीत, त्याच्यापूर्वी तुम्ही त्यांना घरं दिली. ह्या 31 घरांवरतीच अन्याय का? हे 31 घरंच का? त्यांना अजून पण गेल्या 1 वर्षापासून त्यांचा काय पाठपुरावा कोणती प्रशासन आणि कोणते लोकप्रतिनिधी का नाही करत आहे? मला तर असं वाटतंय साहेब की असा मेसेज तुमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही. या गोष्टीची 31 घरांची कल्पना तुमच्यापर्यंत पोहोचलेली नाही, मला असं वाटतं. म्हणून माझी विनंती आहे साहेब, तुम्ही स्वतः या गोष्टीमध्ये लक्ष द्या, तरच आमचा काय न्याय निवाडा निघेल. पालिका प्रशासनाने याकडे जर आमचे एका महिन्यामध्ये 2 आंदोलन झालेत. याच्या पुढेही कंटिन्यू आणि तीव्र स्वरूपात आम्ही आंदोलन करत राहणार जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत. माझं नाव राकेश जगदीश जाधव.